पहिल्यांदा मला गुडघ्याचा त्रास होता आणि त्याच्यामुळे मी इकडे आलो. म्हणजे माझे हे लॉक व्हायचं, मला ह्याचा प्रॉब्लेम होता. तर मी इकडे गोळ्या घेतल्या आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला 4 दिवसामध्ये तुमचा लॉक जाईल आणि तुम्हाला नॉर्मल तुम्ही चालू शकता, पण तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतील 2 महिने. मग त्या हिशोबाने मी त्या गोळ्या घेतल्या आणि मला एकदम रिलॅक्स झालं, बरं वाटलं. आतापर्यंत म्हणजे तसा काही त्रास नाही. लिगामेंटचा त्रास होता, पण ते लिगामेंट थोडं फाटलेलं होतं, ते त्याचा त्रास होता, ते आता व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर मला प्रोस्टेटचा थोडा त्रास होता. प्रोस्टेटच्या त्रासाला मी ॲलोपॅथिकच्या डॉक्टरकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलं जर ह्या प्रोस्टेट अजून वाढल्या तर त्याचा कॅन्सर होऊ शकतो, या तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. मग मी डॉक्टर गर्जेंकडे आलो आणि त्यांना म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणले तुम्हाला 2 महिन्यामध्ये मी नॉर्मल करतो. मी 3 टाइम गोळ्या चालू केल्या आणि गोळ्या चालू केल्यानंतर 2 महिन्यानंतर मी परत सोनोग्राफी केली, तर कमीत कमी 50% पेक्षा जास्त कमी झालं होतं. आणि त्यांनी मला आता आराम आहे आणि मला युरिनला पण एकदम रेग्युलर होतंय, व्यवस्थित होतंय, तसा काही त्रास नाही.